तर दुसरा देखील आपलाच आहे, त्याला देखील इथे सपोर्ट करावा लागेल. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, विपुल आणि संजय. मग कोण आहे? विपुल आणि संजयच आहे का? सचिन, विपुल आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये. संजय आहे ना आपल्याकडे, सेम केसांची स्टाईल सेम आहे, बॉलर सेम आहे. प्रकाश इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आपण पाहतोय विपुल, नॉन स्ट्राईकला येतो सचिन. सेमी फायनल इथे मैदानामध्ये सुरू झाली आहे. पहिला चेंडू इथे नॅचरल आउट स्विंग, गोलंदाज डावखुऱ्या शैलीचा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने इथे मारा करतोय आणि पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटच्या समोरून अगदी वळण घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, अभिजितच्या हातात इथे जाऊन विसावतोय. चेंडू इथे डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूने इथे षटक क्रमांक पहिल्याची सुरुवात होते. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, थोडक्यामध्ये इथे फलंदाज बचावला आणि त्या दरम्यान 2 धावा देखील फलंदाजांनी अगदी चित्याच्या चपळाईने इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ श्री गणेशा केला जातोय. एक मोठी मॅच मैदानामध्ये रंगली आहे. गेले 4 दिवस आपण जी स्पर्धा संपन्न करतोय त्यातील आजचा 5वा दिवस या स्पर्धेतील शेवटचा अंतिम सोहळा इथे मैदानामध्ये रंगणार आहे. त्याची पूर्वतयारी इथे जोरदार वेगवान सुरू आहे. आयोजकांनी अगदी बारकाईने प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन इथे कामकाज केलेलं आहे. कशा पद्धतीने आपल्याला फायनलचं सेलिब्रेशन करायचंय, कशा प्रकारे खेळाडूंना इथे आपण सन्मानित करणार आहोत, कशा प्रकारे इथे मान्यवरांना आमंत्रित केलंय त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अगदी बारकाईने ते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन ते कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. 2 धावा इथे झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावा झाल्यात. हे पॉवर प्लेचं षटक आहे. बघा ज्यावेळेस या मोठ्या मॅचेस असतात ना, सेमी फायनल्स, क्वार्टर फायनल्स, फायनल्स, त्यामध्ये पहिली जी पॉवर प्लेची षटकं असतात ना, ही निर्णायक ठरतात. त्याच्या मागचं कारण एकच की मोठ्या मॅचचं प्रेशर फार मोठं असतं आणि त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला जर का तुम्हाला नमवायची ताकद असेल आणि त्यांना जर नमवायचं असेल तर पॉवर प्लेची षटकं ही फार महत्त्वाची असतात. जे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील आणि फलंदाजी, जो इथे बाजी मारेल तो या मॅच मध्ये बाजी मारून जातो. इथे मोठा प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षकाने इथे झेल देखील टिपलाय. बघा आता इथे खेळाचं एक बाकी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस 2 फलंदाज आतमध्ये असतात ना, तेव्हा डगआउट मधील एकाही फलंदाजाने दुसरा बॅटला हात लावायचा नसतो, असं त्यांनी कळवलं. त्याच्या मागचं कारण काय, उत्तर तुम्हाला मिळालंय. गणेश सर तुम्हाला तेच सांगत होते. बॅट एकाच जागेवरती असते. जर धावा थांबल्या तर फलंदाज फक्त किंवा डगआउटचे प्लेयर फक्त इकडे तिकडे होतात. बॅटला कोणी हात लावत नाही, कारण त्या बॅटला आशा लागते की मी आतमध्ये कधी जाणार. बरोबर आहे की नाही? आणि त्याच नादामध्ये इथे फलंदाज बाद झालाय. परंतु खेळाडूचं कौतुक आहे, उंचपुरा खेळाडू इथे लॉंगॉनच्या दिशेने ठेवलाय आणि तिथे उंचीचा फायदा क्षेत्ररक्षकाला झालाय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये श्रीराम, तर गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज आपण पाहतोय नितीन, इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू फुलटॉस. पंचांनी इथे डिसिजन ठेवलाय पेंडिंग, परंतु इथे जी रेस लागली चेंडू अडवण्याची, इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवलाय. नो+2 बीमर पद्धतीचा इथे नो चेंडू आहे.
इथे आत्ताच्या 3 धावा येतात. साज बाज और ताज 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 6 धावा. इथे उघड्या डोळ्यांनी पहा नीट, दुपारच्या सत्रामध्ये मिळते फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा फायदा फलंदाज घेईल का. पुढचा चेंडू इथे मात्र गोलंदाजाने वेगाने इथे बॅकफुटला ढकललंय फलंदाजाला. बघा वेग किती महत्वाचा आहे. अचूक टप्पा आहे, वेग देखील आहे, योग्य नियंत्रण आहे. पहिला चेंडू जरी तिथे बिमर आहे, नो बॉल आहे, तरी कमबॅक किती महत्वाचा आहे. म्हणजे क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा आयुष्यामध्ये देखील कमबॅक करणं, पलटवार करणं, पुन्हा एकदा मैदानामध्ये येणं किती गरजेचं आहे. इथे मात्र फलंदाजाने क्लास दाखवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. धावसंख्या होते ती 11. नेल्सन धावसंख्या 11 धावा झाल्यात. 1 षटक पूर्ण आहे आणि 1 फलंदाज बाद झालेत. 1 1 1 1. अकरा धावा झाल्यात. 1 फलंदाज बाद आहे. 1 षटक पूर्ण आहे. दुसरं सुरू आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद होईल. दुसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसरं सुरू आहे. यशस्वी गोलंदाजी इथे आपल्याला नितीन याची पाहायला मिळते. धावा नक्कीच या षटकामध्ये काहीशा आल्यात, परंतु एक फलंदाज देखील या षटकामध्ये बाद होतो. 11 धावा, 2 फलंदाज बाद. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या संघातील प्रमुख फलंदाज इथे मैदानामध्ये येत आहेत. बाउन्सर पद्धतीचा इथे चेंडू आहे. काहीशी उसळी इथे आपल्याला चेंडूने घेताना पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून चेंडू इथे ट्रॅव्हल झाला आणि त्याचमुळे या चेंडूचा वास देखील फलंदाजाला आला असेल, म्हणून परफ्यूम डिलिव्हरी. फर्स्ट बाउन्सचा इशारा दिलाय. पुढचा चेंडू इथे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. मकरंद त्या ठिकाणी तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळतोय. 1 धावेने धावसंख्येत वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. 12 धावा. 2 12 2 12 2 2 12. दोन षटक पूर्ण झाले. 2 फलंदाज बाद आहेत आणि 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज इथे आपण पाहतोय. प्रकाश. प्रकाश सामना करतील ते सुयश. इथे मात्र जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 3 सुयश सर देखील इथे होतील बाद. मोठा मासा इथे लागतोय गळाला. सदाशिवपेठ संघाचा 3रा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
इथे धावा थांबल्यात परंतु फलंदाज बाद आहेत. 12 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. वा, फटका तर सुरेख आहे. आल्या आल्या बॅट मधून स्वीट साऊंड येतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 फलंदाज 3-13. इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे. 13 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. म्हणजे नितीनला चांगली साथ इथे दिली जाते. पंधरा धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. आतापर्यंत प्रकाशने केलेला मारा आपण पाहतोय. यानंतरचा सामना JS11 वर्सेस हडपसर. निलेश अमृतकर वर्सेस विकास काळे. या हडपसर विरुद्ध बारामती या दोन संघांमध्ये पुढील सेमीफायनल असेल. दोन्ही बलाढ्य संघ आहे. म्हणजे ती जी मॅच आहे ना, या स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना आहे. सेमीफायनल ही फायनल पूर्वीची फायनल आहे दोन्ही बलाढ्य संघांची. MSCDA वेस्टर्न झोनच्या मॅचेस 4 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार आहेत. आपल्या पुणे जिल्ह्याकडून गणेश जाधव याची कर्णधारपदी निवड झालेली आहे. गणेश जाधव यांचं खूप खूप अभिनंदन. गणेश जाधव यांनी टीम तयार करायची आहे. ती आदरणीय आप्पांच्या समोर आपण पुणे जिल्ह्याची टीम डिक्लेअर करणार आहोत. गणेश जाधव यांनी MSCDA वेस्टर्न झोनची टीम तयार करायची आहे. 15 खेळाडूंची टीम असेल. 20 खेळाडूंची नावं द्यायची आहेत. वाह, काय गोलंदाज आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की या गोलंदाजाकडे काहीतरी खास आहे, जे तो खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतो. 4 फेब्रुवारी रोजी MSCDA वेस्टर्न झोन आप्पांच्या वाढदिवसानिमित्त वर्ष 12वे त्याची या मॅचेस अध्यक्ष रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मध्ये होणार आहेत. MSCDA वेस्टर्न झोनच्या टीम मध्ये गणेश जाधव याची कर्णधारपदी निवड झालेली आहे. गणेश जाधव यांनी वेस्टर्न झोनची टीम तयार करायची आहे. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि 2 क्षेत्ररक्षकांना बेधून येतोय चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे सजवला आणि फार वेळानंतर इथे चौकार. धावसंख्या होते ती 20 धावा. यानंतरचा सामना हडपसर वर्सेस बारामती. विकास काळे त्याचे संघ मालक आहे. JS शिंदे अशा टीमचं नाव आहे. ते बारामतीचा संघ आहे. त्याचे संघ मालक निलेश अमृतकर. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा सेमीफायनलचा सामना
पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. ज्या वेळेस झेल इथे चेंडू हवेमध्ये गेला की झेल तिथे टिपलेच जातात. हे क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. कॅच कोणी घेतला? दत्ता. दत्ता यांनी इथे सुरेख झेल टिपलाय. पीसीएमसी लेजंड. दत्तांचं नाव काय? धनंजय आहे का? धनंजय आहे का बघा. आता धनंजयचं नाव दत्ता करून टाकलं. धन्य आहे. मग टोपण नाव पण नव्हतं ना दत्ता कोणाचं. वाह, काय गोलंदाजी आहे. वेग आहे आणि टप्पा देखील आहे. बघा, एखाद्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे त्याचं नाव नितीन आहे. कारण आज जवळपास 4 षटके त्याने हाताळलेत. बरोबर आहे ना. क्वार्टर फायनल मध्ये 2 आणि आता सेमी फायनल मध्ये हे दुसरं षटक हाताळतोय. मागच्या मॅच मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकामध्ये. आतापर्यंत 13 धावा, परंतु 2 फलंदाज बाद केलेत. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. पुन्हा एकदा म्हणजे फलंदाजांना बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे गोलंदाज करतोय. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. 20 धावा. बरोबर आहे. इथे चांगलं नाव इथे गोलंदाजाला मिळतंय. अगदी मोहम्मद शमी सारखी गोलंदाजी या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूला चेंडू वळवतो आणि त्यानंतर पुल्लर लेनचे चेंडू देखील आहेत. उसळी घेणारे देखील चेंडू इथे आहेत. इथे कट केलाय. पॉइंटच्या हातामध्ये. धाव इथे वेगात पूर्ण झाली आहे. 21 धावा झाल्यात. 4 षटकानंतर 21 धावा, 4 फलंदाज बाद. सदाशिवपेठ मध्ये अतिशय शांततेचं वातावरण तयार झालेलं आहे. पुढच्या टॉस साठी MSCD वेस्टर्न झोनचे सहसचिव राहुल देशपांडे, अक्षत जैन, सागर लुंकड, कुणाल राठोड आणि अमित देशमुख, त्याचबरोबर संघमालक विकास काळे, निलेश अमृतकर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस होईल. JS11 चे मालक स्वतः सदाशिवपेठच्या डगआउट मध्ये हजर आहेत. काहीतरी त्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये. जबरदस्त असा शॉट होता हा आणि 2 धावा घेतलेले आहेत. PCMC लिजंड कडून अतिशय उत्कृष्ट असं बॉलिंगचं प्रदर्शन झालेलं आहे. हा जोरदार प्रहार केलेला आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत. एक आणि 2 धावेमध्ये काय होणार नाही. यांना धावाचा डोंगर उभा करायचा असेल तर ग्राउंडच्या बाहेर शॉट मारावे लागतील. हा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कॅच आउट झालेला आहे. नितीननी घेतलेला हा सुंदर असा कॅच. सदाशिवपेठ मध्ये अतिशय शांतता निर्माण झालेली आहे. टोपे, जास्त नाचू नका. तुम्ही 2 दिवसापूर्वीच घरी गेलेले. आम्ही तरी शेवटच्या दिवसापर्यंत रे. जास्त नाचू नका. आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत इथं आहे. सदाशिवपेठ मध्ये अतिशय शांततेचं वातावरण आहे आणि टोपे सर स्वतः PCMC लिजंडला सपोर्ट करतायत आणि अनिल भाऊ सदाशिवपेठ मध्ये. बघूया आता दोन्ही संघामध्ये काय होतंय ते.
स्कोअर जरी कमी झाला तरी त्यांची बॉलिंग साईड ही चांगली आहे सदाशिव पेठची. जोरदार प्रहार केलेला आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. 28 रन्स सदाशिव पेठच्या फक्त 28 रन्स झालेत. 28 रन आणि ही 5वी ओव्हर चालू आहे. हा जबरदस्त असा प्रहार केलेला आहे आणि बघूया काय होते. सचिन आहे खाली आणि जेल सुटलेला आहे. सचिन हा अतिशय उत्कृष्ट असा फिल्डर आहे. त्यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न केला परंतु कॅच त्याच्या हातून सुटलेला आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन झालेले आहेत आणि हे शेवटचं षटक असेल. चला पुढच्या संघाने लगेच तयार राहायचंय. चला टॉस साठी मान्यवरांनी यायचंय. टॉस साठी मान्यवरांनी यायचंय. राहुल देशपांडे, सागर लुंकड, अक्षत जैन, कुणाल राठोड, अमित देशमुख, विकास काळे, निलेश अमृतकर. सेमी फायनलचा सामना जयेश शिंदे वर्सेस हडपसर. दोन्ही टीमच्या कॅप्टननी ग्राउंड मध्ये यायचंय. दोन्ही संघाच्या कॅप्टननी लोखंडे आणि ओमसा, विजय लोखंडे आणि ओमसा, कुणाल राठोड, अक्षत जैन, सागर लुंकड, निलेश अमृतकर, विकास काळे. वाईड बॉल. आता एक इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. पिंपरी चिंचवडनी जर 2 ओव्हरमध्ये रन चेस केल्या तर माननीय टोपे सर यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. जमा करून घ्या आधी तुझ्याकडं. जमा कर टोपे सर. 5,000 रुपये जमा करायचे था कॅश, ऑनलाईन नाही. जबरदस्त असा शॉट मारलेला आहे आणि पुन्हा एकदा सचिनकडे बॉल गेलेला आहे आणि सचिनने झेल बाद केलेला आहे. जबरदस्त असा कॅच होता. बॉलची अतिशय उंची होती पण सचिनने यावेळी बरोबर कॅच घेतलेला आहे. संघाचे कॅप्टन मला वाटतं पहिल्यांदाच बॅटिंग आलेले त्यांना. स्पर्धेमध्येच पहिल्यांदा बॅटिंग आली अशी त्यांना. बघूया आता संघासाठी काय करतायत ते, कारण त्यांना धावांची खूप गरज आहे आणि हा सेमी फायनलचा सामना आहे आणि ते जातानाही धावत गेलेले आहेत. बघूया आता काय करतायत संघासाठी ते. परंतु सदाशिव पेठमध्ये अतिशय शांततेचं वातावरण तयार झालेलं आहे. कोणाच्याही अंगी जोश असा नाही दिसत. हा कॅप्टननी हा मारलेला शॉट पण तिथे फिल्डर आहे. 1 धाव मिळालेले आणि ह्या 1 धावेच्या नंतर स्कोर आहे 31. जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु हा डॉट बॉल गेलेला आहे. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय आप्पा जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे करण्यात आलेलं आहे आणि हे वर्ष 11वे. अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन असं करण्यात येतं. संपूर्ण पुणे जिल्हाच नाही तर याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जातं. क्रिकेट मॅचेसचं नियोजन कसं असावं, क्रिकेट मॅचेसचं नियोजन कसं असावं हे पुणे जिल्ह्याने दाखवून दिलेलं आहे आणि याची दखल माननीय खुद्द आप्पांनीच घेतलेली आहे की क्रिकेटचं आयोजन कसं असावं. 35 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 35 रन. आणि हा डॉट बॉल आणि हा बॉल जर बॅट्समननी 6 मारला तर गणेश भाऊ जाधव यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख जमा केलेले आहेत. हा बॉल जर 6 मारला
तर गणेश भाऊ जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस इथे जमा आहे. जोरदार असा प्रहार केलेला आहे, परंतु हा ग्राउंड शॉट आहे आणि त्याच्यावरती एक धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अंपायरने आउट दिलेला आहे, म्हणजे एकच धाव मिळालेली आहे आणि अशा तऱ्हेने स्कोर झालेला आहे. $36 रन झालेला आहे आणि जिंकण्यासाठी 37 रनची गरज आहे पीसीएमसी ला. चला दिनेश शेट कर्णावत, मॅच होतात. दिनेश शेट कर्णावत टॉस साठी या. दिनेश शेट कर्णावत. राहुल देशपांडे, अमित देशमुख, सागर लुंकड, अक्षत जैन, कुणाल राठोड, जयेश शिंदे यांच्या टीमचे संघमालक निलेश जी अमृतकर, विजय लोखंडे आणि ओमसा यांनी मैदानात यायचंय. अक्षत कुठं? अक्षत जैन. ठीक आहे, ओके. ओमसा कुठे? इथे ओमसा. निलेश ने एक मिनिट थांब. एक मिनिट थांब. अरे 2 मिनिटं थांब. आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरहरे चषक वर्ष 11वे या स्पर्धेचा सेमीफायनलचा फायनल पूर्वीचा शेवटचा सामना हा जेएस 11 वर्सेस हडपसर यामध्ये आहे. आपल्यासोबत MSCDA वेस्टर्न झोनचे संघटक सचिव राहुल देशपांडे, क्रीडा अध्यक्ष कुणालजी राठोड, अमितजी देशमुख, दत्तप्रसाद टोपे, त्याचबरोबर निलेश अमृतकर, सागर लुंकड यांच्या उपस्थितीत हा टॉस होतोय. त्याचबरोबर माजी अध्यक्ष सुरेशजी बाफना साहेब, तर विजय लोखंडे वर्सेस ओमसा, त्याचबरोबर निलेश अमृतकर वर्सेस विकास काळे. तर टॉस अमितजी देशमुख करतील. फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग सदाशिव पेठ फिल्डिंग लावून घ्या लगेच. हेड्स बारामतीने टॉस जिंकलेला आहे. सर तुम्ही काय घेतलेलं आहे? बॅटिंग. बॅटिंग घेऊन तुम्ही कितीचं टार्गेट? हडपसर संघ हा अतिशय सुरेख असा संघ आहे आणि त्यांना कितीचं तुम्ही टार्गेट देणार आहात? आम्ही 60+ टार्गेट देण्याची त्यांना प्रयत्न करूयात. तुम्ही बारामतीवरनं गेले 10 वर्ष येत आहे आणि तुम्हाला मनापासून केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं खूप खूप शुभेच्छा. ओमसा तुम्ही पहिल्यांदा यावेळी बॅटिंग करणार आहे, तुम्ही हाईएस्ट तुम बॉलिंग करना है तो तुम इनको कितने रन में रुकाएंगे? कोशिश करेंगे 50 तक रोकने की, क्योंकि अभी पहली बार हम बॉल कर रहे थे तो क्या हो रहा है मालूम पड़ेगा हमें भी. 50 तक रोकने की कोशिश करेंगे. संघ मालक निलेश अमृतकर जी आप्पांच्या नावाने त्यांनी टीम विकत घेतलेली आहे. सर तुम्हाला स्पर्धेविषयी आणि नियोजनाविषयी काय वाटतंय? सर्वप्रथम पवार साहेबांच्या गावाचं नाव आणि आप्पांच्या नावाची टीम मला मिळाली त्याबद्दल मी अनिलजी बेलकर आणि सर्व नियोजन समितीचा आभार मानतो. JS 11 टीम नक्कीच फायनलला जाईल अशी मला खात्री आहे. नियोजन समिती आणि सर्वांनी अतिशय उत्कृष्ट काम केलंय त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांना दोन्ही संघांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि MSCDA वेस्टर्न झोनकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय केमिस्ट. हडपसर संघाने प्लेइंग 11 द्यायचे, बारामतीने प्लेइंग 11 द्यायचे. बारामती संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सेमीफायनलचा शेवटचा सामना चला मॅच चालू करायची लगेच. दोन मिनिटात स्कोअर होतो.
एक रन. पहिला बॉलवरती एक धाव मिळालेले. लो स्कोअर मध्ये सुद्धा मॅच निघू शकते. सदाशिव पेठला तेवढा कॉन्फिडन्स आहे. डॉट बॉल केलेला आहे. भोसले सर, तुमचंही सरचे स्वागत. शॉट जबरदस्त होता आणि तो बॉल अडवल्याने एक धाव मिळालेले. जबरदस्त असा प्रहार केलेला आहे आणि हा बघूया काय होतंय. 6. जबरदस्त असा शॉट मारलेला आणि हा संघातील या मॅच मधील पहिला षटकार आहे. जबरदस्त असा प्रहार केलेला आहे आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 10-10. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 10-10. पीसीएमसीचा प्रयत्न असेल की लवकर मॅच कशी संपवली जाईल. बॉलर्स नेम संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे संजय. पहिला बॉल आणि त्याच्यावरती एक धाव मिळालेले. संजयने याच्या अगोदर झालेल्या सर्व मॅचेस मध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त असा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू आणि त्याच्यावरती एक धाव मिळालेले. उत्कृष्ट असा बॉलिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर जरी कमी असेल तर सदाशिव पेठ पण काय असे सहजासहजी सोडणारी नाही मॅच. जबरदस्त असा मारलेला हा चेंडू अगदी सीमा रेषे पार छक्का 6. जबरदस्त असा मारलेला हा शॉट आणि या शॉट वरती 6 रन मिळालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा आणि देखणा असा हा शॉट होता.
पहिला बॉल 6 मारल्यानंतर लगेच त्यांनी जबरदस्त असं व्यवस्थित आणि सिंगल धाव घेतलेला आहे आणि डिफेन्स केलेला आहे. चांगल्या बॅट्समनचं हे एक नजारा असतो की आपल्याला 6 रन मिळाले तर पुढचा बॉल लगेच मारायची काही गरज नाहीये. परत एकदा जबरदस्त शॉट मारलेला आणि बघूया काय होतं आणि हा जेलबाद झालेला आहे. मकरंद आउट झालेला आहे. जोरदार प्रहार करण्याच्या ह्याच्यामध्ये जेलबाद झालेला आहे. अजूनही 25 बॉल मध्ये 18 रन बनवायचे. टोपे साहेबांचं बक्षीस अजूनही शाबूत आहे कारण 2 ओव्हर मध्ये जर मॅच संपवली असती तर 5,000 रुपयाचं बक्षीस संघाला मिळालेलं असतं. नवीन बॅट्समन अविनाश. स्कोर आहे 19. चला पटकन बाहेर यायचंय. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. आणि हा डॉट बॉल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 19. 24 बॉल मध्ये 18. आता हे चालू समीकरण 24 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे पीसीएमसी लिजंडसाठी. सदाशिव पेठ मध्ये अजूनही पाहायला पाहिजे असा जोश दिसत नाहीये. लो स्कोर मॅच सुद्धा त्यांनी जिंकलेले आहेत आणि सदाशिव पेठचे सपोर्टर पण कुठेतरी जाऊन बसलेले आहेत कारण शांतता पसरलेली आहे त्यांच्या डगआउट मध्ये. अतिशय भयानक अशी शांतता सदाशिव पेठच्या टीम मध्ये. यानंतरचा सामना हडपसर वर्सेस बारामती. हडपसर टीमनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सुंदर असा ग्राउंड शॉट होता हा आणि त्याच्यावरती 2 धावा मिळाले आहेत. स्लोअर बॉल आणि हा 4 रन. स्लोअर बॉलला मारलेला हा अतिशय उत्कृष्ट असा हा शॉट होता. स्लोअर बॉललाही त्यांनी 4 रन मिळाले. हडपसर टायगरची सेम टीम आहे. ओके
बायचे 4 रन आणि मॅच संपलेले. पीसीएमसी लिजेंडनी मॅच जिंकलेले आणि चला हडपसर सदाशिव पेठ बाहेर गेलेला आहे आणि अतिशय शांततेचं वातावरण सदाशिव पेठ मध्ये. चला हडपसर दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केला. पीसीएमसी लेजंड्स फायनल मध्ये प्रवेश. आणि रवी पवार यांचा आनंद उत्सव. रवी पवार यांची टीम फायनल मध्ये. अंपायर सामना चालू करा. ए चलो आमचा ग्राउंडच्या थोडं बाहेर येऊन नाचायचंय. वाजवणारे थोडं बाहेर या, ग्राउंडच्या बाहेर या. सेमी रवी ग्राउंडच्या बाहेर आहे. रवी ग्राउंडच्या बाहेर. ग्राउंडच्या बाहेर येऊन वाजवायचंय. ए सचिन ग्राउंडच्या बाहेर ये. ए जाऊ नका, जेवून घ्या तुम्ही. सेमीफायनलचा सामना JS11 वर्सेस हडपसर. पीसीएमसी लेजंड्स हा अंतिम फेरीत गेलेला आहे, फायनल मध्ये गेलेला आहे. टीमला खूप खूप शुभेच्छा.